नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, काय झालं, एकदा आम्ही घरामध्ये असं ठरवलं की आई आणि माझ्या वहिनीचा जरा कामाचा भार जरा कमी करावा, म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की आज जेवण करू नका, आपण पार्सल मागूया. मग आम्ही पार्सल मागवलं. पार्सल मागवल्यानंतर ते वाढण्याचं काम आई आणि वहिनीच करत होत्या. बरं, ते जेवण झाल्यानंतर पुन्हा ते सगळं आवरण्याचं काम आई आणि वहिनीच करत होती. मग भार हलका झाला कुठे? तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की ह्या ज्या सगळ्या माझ्या सख्या आहेत, ह्यांचा कामाचा भार हलका होतच नाही, कारण ते 24 तास काम करत असतात. म्हणजे जी गृहिणी असते ती तर काम करतच असते, पण जी नोकरी करणारी सखी आहे ती सुद्धा घरी येऊन घरातली कामं करतच असते. अहो, त्यांना सुद्धा एक कुठेतरी विरंगुळा हवा असतो, त्यांना त्यांच्या हक्काचा वेळ हवा असतो. आणि म्हणूनच 16 सख्यांचा हा कार्यक्रम आम्ही सुरू केला. आणि त्यासाठी मी आज आलेलो आहे ठाण्यातील घोडबंदर या ठिकाणी. आणि तिथल्या आज या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत. बरं, खेळ तर आपण खेळणार आहोत, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा आजच्या भागामध्ये बघूया कोण होते हुकुमाची राणी. आणि त्यासाठी आपल्या पहिल्या खेळाला 10 ताई इथे सहभागी होणार आहेत. कोण आहेत त्या 10 ताई? त्यांनी पटापट्टा इथे यायचं आहे. वडिलांची माया मला थोडी कमी मिळाली. वडील आमचे खूप लवकर देवाघरी गेले. मी आणि माझे मिस्टर खेड रेल्वे स्टेशनला 1 वर्ष वडापावची गाडी चालवली. मुलगा झाल्याच्या नंतर 9व्या दिवशी त्यांना कॉल आला. तेव्हा आईने आमचा श्वास घेतला की मी जो निर्णय घेतला आणि मुलीने ऐकलं त्याचा सोनं झालं. टाळ्या वाजत राहायला पाहिजे, थांबायचं नाही. थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, टाळ्या वाजत राहायला पाहिजे. हा, तुम्हा सगळ्या ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही आपल्या या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत. पण शुभेच्छा सुद्धा तुम्हाला, कारण तुमच्यापैकीच 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. ठीक आहे, ओके. बरं, मला सगळ्यात आधी मला विचारायचं आहे, कसं वाटतंय 16 सख्यांचा या कार्यक्रमात येऊन? खूप छान वाटतंय आणि परत बालपणात आल्यासारखं वाटतंय. ये बात आहे. हा, आणि ताई, तुला कसं वाटतंय? मला पण खूप छान वाटते. मला खूप इच्छा होती हा तुमच्या कार्यक्रमामध्ये यायची आणि आज गणपती बाप्पाच्या कृपेने आज ही इच्छा पूर्ण झाली. थँक्यू. व्हेरी गुड. पण मग अशी काय तयारी करून आले आज, कारण हुकमाची राणी होणार ना? बघू, तुमच्या आशीर्वादाने, बाप्पाच्या आशीर्वादाने. माझ्या आशीर्वाद मी एवढा नाही, मी मोठा. हा, माझ्या शुभेच्छा सगळ्याच माझ्या या सख्यांसोबत आहेत, त्याच्यामुळे मस्त छान खेळा एकदम. आणि ह्यामधली कोणी जिंकली तरी हॅपी, आनंद आहे. आनंद आहे. नक्की. वा, व्हेरी गुड. पण असं एरवी सगळ्या या कामांमधून असा वेळ मिळतो स्वतःसाठी? नाही. नाही, माझा अगदी खास वेळ काढून तुम्ही आले. हो. त्या बापे, वेळ गुड. एकदा जोरदार टाळ्या. बरं, आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. ताई, खेळाचं नाव काय आपल्या? मी पकडली धरतो. हा, हसली ती फसली हे. 1 मिनिट, परत एकदा. हा, रेडी. हा, हसली ती फसली हे. हे, व्हेरी गुड, हरकत नाही, खूप छान. हा, ताई, एकदा. हसली ती फसली हे. ठीक आहे बाई, हा, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला, नाव कळलेलं आहे सगळ्यांना, नाव कळलेलं आहे. ओके, आता हा खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. इथे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर प्रत्येक ताईला जागेवरतीच नृत्य सादर करायचं आहे. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशनमध्ये उभं राहायचं. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही आणि नजर खाली नाही तर सरळ किंवा वर पाहिजे. ओके, ज्या ताईंची नजर खाली असेल ती ताई बाद. ओके, हा, हे लक्षात घ्या. तुमच्यापैकी 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. ओके, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. नाचू किती नाचू किती कंबर लचकली, नाचू किती नाचू किती कंबर लचकली, ठेच लागली जाता जाता. हे फक्त काय करतं ते आम्हाला सांगा. बाई बाई जोडवी टचकली. नाचू किती कंबर लचकली. क्या बात आहे. जोरात ऍक्शन, जोरात ऍक्शन.
ये बात ओहो नाचू किती लाजू किती कंबर लचकली नाचू किती मस्तच. लाजू किती कंबर लचकली ऍक्शन जोरात व्हेरी गुड मस्त स्टॅच्यू ताई 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 किती डोळे मिचकवते ताई डोळे मिचकवते त्यावेळी तू बाद झालेली आहेस तू बसू शकते ओके मी सांगितलं होतं की स्टॅच्यू झाल्यानंतर ती जी पोझिशन आहे ती नृत्याची एक स्टेप असायला पाहिजे ताई तू सरळ उभी राहिली आहेस, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहे मस्त आयडिया होत्या ताई तू पण बाद झालेली आहेस सरळ उभी राहिलेली आहेस तू समोर बसू शकते मी सांगितलं होतं नजर खाली ठेवायची नाही तरी पण ताईने नजर खाली ठेवली त्याच्यामुळे ताई तू बाद झाली त्याच्यामुळे ती समोर बसू शकते किती असशील बाद झालेली आहेस तू समोर बसू शकते आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत पुढच्या खेळाकडे एकदा जोरदार अभिनंदन जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या अगं माऊली होल गेली आहेस पुढच्या खेळात कधीपासून अशीच उभी राहिली आहे खूप खूप अभिनंदन 5 ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेला आहात कसं वाटतंय खूप छान वाटतंय सर खरंच या क्षणाची वाट बघत होतो आम्ही हो ना आणि आज तुम्ही जे माहेर वशीन बोललात ना खरंच घरची आठवण आहे आणि आता आपला कार्यक्रम तोच आहे हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे तुमच्या स्वतःसाठी आहे आणि हे माहेरच आहे तुमचं ओके माहेर आल्यानंतर असतो ना आपलं एक माहेर एक शेंडेफळ असतं माहिती आहे ना तो मी हां मला जरा सगळ्या ताईंबरोबर थोडा मला गप्पा पण मारायच्या तर आधी आपण इथून सुरुवात करूया तर आधी सगळं तुझं आधी नाव सांग बरं माझं नाव श्रुतिका तेजस चित्रे बरं ताई मला एक असं विचारायचं आहे की समजा असं जर असतं की म्हणजे तू जर समजा नवऱ्याला सांगितलं असतंस किंवा भाऊजींना सांगितलं असतं की आता लग्न झालंय ना तर आता मी नाही तर तू माझ्या घरी यायचं राहायला तर तो आला असतं नसता आला बरं तुला स्वतःला हे आवडलं असतं नाही का कारण मला असं वाटतं की माझा नवरा स्वाभिमानी राहावा मग ज्या सगळ्या तुम्ही या सख्या किंवा या सगळ्या ताई जेव्हा सासरी जातात तेव्हा त्या स्वाभिमानी नसतात असतो ना पण ही परंपरा चालत आली आहे मुलीचं लग्न झालं की मुली सासरी जाणार पण हीच जर परंपरा उलटी असती आणि जर नवरा मुलीच्या घरी जाऊन राहिला असतं तर त्यावेळेस म्हणजे असं काही वेगळं नसतं वाटलं त्याला नाही ही परंपरा आहे ठीक आहे पण ही परंपरा जर समजा असं असतं तर आवडलं असतं का तुला तसं असतं तर आवडलं असतं तसं असतं तर आवडलं असतं तसं नसतं तर नसतं नसतं आवडलं. आवडलं बरं ठीक आहे हरकत नाही आता आपण या ताईंबरोबर गप्पा मारूया. थँक्यू सर माझे नाव सौ योगिता योगीराज गायकवाड बरं मला जसं मी मगाशी या ताईंना विचारलं की का माहेर का जास्त आवडतं म्हणजे त्यामागचं काय कारण मुख्य कारण सांगू तिथे बालपणाच्या आठवणी आहेत आणि बालपण कुठेच नाही मिळत ते माहेरातच मिळतं ये बात आहे ये बात बरं आता प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं असं जर असतं की बाबा नवऱ्याने मुलीच्या घरी येऊन राहायचं तसं असतं तर आवडलं असतं कारण की त्याला बायका म्हणजे महिलांचे प्रॉब्लेम समजले असते ये बात आहे ताली दे हा परंपरा आहे परंपरा हरकत नाही चांगली गोष्ट आहे पण आणि आता आपण जरा या ताईंना विचारूया ताई तुझं नाव सांग बरं माझं नाव सौ छाया विद्याधर सावळकर बरं जसं मला एक सगळ्या ताईंना एक विचारण्याची मला एक उत्सुकता असते का आता 28 वर्ष जरी झाली असते ते पण माहेरची ओढ इतकी का असते असणारच तिथे आपले आई वडील आहेत भाऊ बहिणी मित्रमैत्रिणी तर शाळेची मेन तर कॉलेजची आठवण जास्त माहेरातच असते मग त्याच्यामुळे माहेर खूप आवडतं खूप आवडतं म्हणजे सासरही आवडतं पण सासरी कसं थोडे बंधनं असतात मला काय असे बंधन नाहीत मला माझ्या सासूबाई पण खूप चांगल्या आहेत त्या पण मला खूप सपोर्ट करतात त्याच मला प्रोत्साहन देतात म्हणून मी आज खरंच इथपर्यंत आली आहे जे लहानपणी मज्जा केली नाही ती आम्ही आता एन्जॉय करून करणार आहे आता आजच्या भागात करणार आहे. आजचा दिवस माझा फक्त माझा क्या बात आणि मी हुकमाची राणी होणार आहे मीच मग याने घरी जाऊ दे का याने नाही त्याही खेळू द्या नाही. त्यांनाही खेळाचा आनंद घेऊ द्या
पण आम्ही सगळ्याजणी मस्त एन्जॉय करत करत खेळणार आहोत. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ताईंसाठी. पण आता मला असं म्हणायचं की आता तुम्ही माहेरी आलेत की नाही, माहेरवाशिणी आहेत की नाही, हे शेंडे फळ पण आहे. ओके, आता आपण हा दुसरा खेळ खेळूया. ओके, हा मस्त एन्जॉय करा. हा, आणि त्यासाठी आता सुरू करूया आपल्या ह्या दुसऱ्या खेळाला. या खेळाचं नाव आहे सासर माहेर. हे सासर माहेर, अरे हे हा तो राहता. सासर माहेर, सासर माहेर, सासर. हा वेगळा सूर लागलेला आहे, पण हरकत नाही. हा हा रेडी. हा, 1 2. सासर माहेर, सासर माहेर, अरे हे अरे हा गुंबा. कोण गुंबा? नाव कळलेलं आहे तुम्हाला. हा, आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे, आपण लहानपणापासून हा खेळ खेळत आलेलो आहे, फक्त इथे आपलं नाव बदललेलं आहे. ओके, सासर माहेर. आता तुम्ही सासरी उभे आहात आणि हे आहे माहेर. ओके, माहेर म्हटलं तर माहेरमध्ये उडी मारायची, सासर म्हटलं तर सासरी उडी मारायची. ओके, जी ताई चुकेल आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. ओके, अशा 3 ताई बाद होणार आहेत आणि 2 ताई जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. ओके, नक्की सुरू करायचं. चला तर मग. हा, आता आपण सासरी आहोत. हा, माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, सासर. आणि आउट झालेली आहे, आउट झालेली आहे. व्हेरी गुड. एक ताई आता बाद होणार आहे. पुण्यातली बघूया. माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, माहेर माहेर. दोघीही बाद झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या दोघींमधून आपल्याला एक शेवटची फेरी घ्यावी लागेल तुमच्या दोघींमधून. त्या फेरीमध्ये जी जिंकेल ती पुढच्या खेळामध्ये जाईल. तरी तू ऑलरेडी पुढच्या खेळामध्ये गेलेली आहेस. असं जाऊ पाटील. नाही, आता तू साईडला थांबू शकतेस. ओके ओके, रेडी. माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, सासर माहेर, सासर माहेर, माहेर. आता तू आउट झालेली आहेस. ओके, ताई तू बसू शकते. ओके, मी ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे. या बरं ताई इथे. आणि भक्तीताई आणि छायाताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पुन्हा एकदा दोन्ही ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. हा खेळ काय आहे, तो कसा खेळायचा आहे, त्याचं नाव काय, हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव भक्ती भास्कर कदम. आणि माहेर कुठलं? माहेर माझं खेड चिपळूण, म्हणजे मी रत्नागिरीचे आहे. आणि इथे आहे दहीसर. बरं, काय सांगशील माहेर बद्दल? आईची माया आणि वडिलांची माया. वडिलांची माया मला थोडी कमी मिळाली. वडील आमचे खूप लवकर देवाघरी गेले आणि आईने पण खूप कष्ट करून आम्हाला 2 भाऊ 2 बहिणी. मध्ये थोडीशी परिस्थिती आमच्या वडिलांची हे झालेली, त्याच्यामुळे मग आम्ही शिक्षण सोडलं, मी आणि माझा भाऊ. आणि बहीण आणि भावाला शिकवलं दोघांना. नंतर 16 संपलं, 17व्या वर्षी माझं लग्न झालं. आणि असंच स्थळ आलं तर मग आई बोलली की बघ छान आहे, कर. मग आईचं तेव्हा ऐकलं की चल आपली परिस्थिती नाही आहे, आई जे बोलते ते योग्यच असणार आहे. मग 17व्या वर्षी माझं लग्न झालं असं. आणि त्यावेळेला माझ्या मिस्टरांना जॉब नव्हता, म्हणजे फक्त आम्हाला सांगितलं की रेल्वेमध्ये नोकरी ह्यांना लागेल, पण त्यावेळेला लागली नव्हती. 1 वर्ष झालं तरी नोकरी नव्हती. आणि मग मी आणि माझे मिस्टर खेड रेल्वे स्टेशनला 1 वर्ष वडापावची गाडी चालवली. खेड रेल्वे स्टेशन. हां. आणि हे वयाच्या कितव्या वर्षी? 17 कंप्लीट झालेला 18व्या वर्षी. अच्छा, लग्न झालं? खूप लवकर लग्न झालं. आणि मग त्याच्यामुळे त्यांना जॉब येईल असं सांगितलेलं, पण ते लागलं नव्हतं. मग 1 वर्षाच्या मला मुलगा झाला 1 वर्षाने. मुलगा झाल्याच्या नंतर 9व्या दिवशी त्यांना कॉल आला की तुम्हाला रेल्वेमध्ये जॉब लागला आहे. मग तेव्हा आईने आमचा श्वास घेतला की मी जो निर्णय घेतला आणि मुलीने ऐकलं त्याचा सोनं झालं.
पण असं कुठला प्रसंग तुला माहेरी असताना किंवा बालपणातला तुला इथे सांगावं असं वाटते की तो प्रसंग अजूनही तुझ्या लक्षात? म्हणजे माझ्या वडिलांनी खूप कष्ट केलेले म्हणजे आम्हाला एक वेळ खायला मिळत नव्हतं. आम्ही दुसऱ्यांची शेती करायला जायचो लहानपणी. ते सकाळचे माहिती आहे सकाळचं जायचं दुपारी यायचं. मग त्यावेळेला आमच्या मोठ्या चुलतीकडे आम्ही 4 भावंडं जायचो आणि तेव्हा ती भाकरी द्यायची, ते आम्ही खायचो. आणि आई आणि वडील मुंबईला होते, वडिलांच्या नोकरीमुळे आई तिकडे होती. परिस्थिती म्हणजे काही नव्हती, शून्य होती. मग आम्ही 4 भावंडं मग हळूहळू मग मुंबईला आलो. मोठ्या मामाने आमच्या रूम दिली आम्हाला राहायला छोटीशी चाळीमध्ये. बोलली तू इथे राहा आणि मुलांना शिकव. मग हळूहळू आम्ही मी 10वी सोडली, माझ्या भावाने 11वी सोडली. मग आम्ही नोकरी केली. नंतर मग हळूहळू 14-15 वर्षीपर्यंत झालं. 16 वर्ष संपण्यापर्यंत लग्न झालं. मग हळू म्हणजे म्हणतो ना स्वामींची कृपा, एक वळण आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. म्हटलं चला आता हेही आयुष्य आपण जगून बघूया काय असतं. मुलं माझी देवाच्या कृपेने छान मिळाली, देवाचे आभार मानते मी. कारण आपण जे दिवस काढले ते आपल्या मुलीने नको काढायला, ही प्रत्येक आईची इच्छा असते. आणि ती सांगते की आपण भले दुःखात असू, माझी मुलगी दुःखात नको, तिला सासर खूप चांगलं मिळायला पाहिजे. तसं माझ्या मुलीला खूप छान मिळालं सासर. आणि माझं जावई तर देवाने खूप छान दिलं आहे त्याला. काही कसं असतं ना की चुकीचं पण आपण कधी कधी वागत असतो, पण आपण कधी व्यक्त नाही करत. पण आज या माध्यमातून तुला काय सांगावं असं वाटतंय आईला तुझ्या? मी आईला एकच सांगेन की त्यावेळेला जेव्हा लग्न करून दिलं आईने, आणि त्यावेळेला मी बोलायची आईला की काय करून तू काय बघून दिलं मला, म्हणजे नोकरी नाही अजून वर्ष होत आलं तरी असं. पण आई बोलली की अगं लागेल, विश्वास ठेव, लागेल, येथील चांगले दिवस. मग तेव्हा आईला मी खूप बोलत होती, खूप म्हणजे तेव्हा. आता मी तिला तिची माफी मागते. पण आत्ता जेव्हा माझं चांगले दिवस चालू झाले आत्ता आणि इथे मी आले, तर फक्त मी तिच्या आशीर्वादाने आले. आणि आई खूप खूप थँक्यू. पुढचा पण जन्म तुझ्याच पोटी मिळो बस. वा, खूप छान. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होती. थँक्यू कारण आता शेवटचा खेळ खेळायचे आहेत. मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. तू हुकमाची राणी व्हावीस म्हणून त्यासाठी. ओके, आणि आता आपण जाऊया मंडळी आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि माहेरच्या या भाऊक करणाऱ्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या धमाकेदार खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे खोचाखोची. या खोचाखोची, या खोचाखोची. खेळाचं नाव काय? हे खोचाखोची, खोचाखोची. खोचाखोची, खोचाखोची. हे मी दाखवलं होतं खोचाखोची अशी, या ताईंची खोचाखोची अशी. हरकत नाही, काही हरकत नाही. नाव कळलेलं आहे तुम्हाला. ओके, व्हेरी गुड. बरं, हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर दिसत आहेत बरेचसे स्ट्रॉ आहेत. ओके, काय करायचं, मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती नाचत नाचत एका वेळी एकच स्ट्रॉ घ्यायचा आहे, तो केसांमध्ये खोचायचा आहे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. ओके, जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचेल ती असणार आहे या खेळाची विजेती, आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओके, तयार आहेत तुम्ही दोघी? 1, 2, 3. ओके, नाचत 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 आणि समोर बघायचंय, समोर बघायचंय, समोर बघायचंय. हे बघ. ओके, व्हेरी गुड. आणि आता सगळ्यात आधी आपण ह्या ताईंपासून सुरुवात करूया. या ताईंचे स्ट्रॉ आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6.
81 82 83 84 83 हा 83 झालेले आहेत. रेडी 1 2 3 4 5 74 75 आणि 76. त्याच्यामुळे निर्णय तुमच्या समोर आहे. आजच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे छायाताई आणि विजेती झालेली आहे भक्ती ताई. खूप खूप अभिनंदन. अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि आजच्या भागाची उपविजेती ठरलेली आहे छायाताई. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? खूप छान. चला, विजेती नाही तर उपविजेती सही. क्या बात आहे. पण ताई सांगू, तू इतकी गोड आहेस ना की धन्यवाद. जे काय अगदी पहिल्या खेळापासून ते अगदी शेवटच्या खेळापर्यंत तुझी जी एनर्जी होती आणि जो उत्साह होता ना, तो कमालीचा होता. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या. आणि मला खूप आनंद झालेला आहे. मी इथपर्यंत खरंच आली आहे तर वा वा ताई, खूप खूप अभिनंदन तुझं पुन्हा एकदा. धन्यवाद. आणि याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप गप. पुन्हा एकदा अभिनंदन ताई. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे भक्ती ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? शब्द नाही आहेत, खरंच शब्द नाही आहेत. ही माझ्या स्वामींची आणि माझ्या गणपती बाप्पाची कृपा आहे की इथपर्यंत मी आले. आणि हे म्हणजे हे स्वप्नातलं आहे माझ्या. आज तर मी खरंच घरी जाऊन झोपणार नाही आहे. आणि देवाचे जितके आभार म्हणू तेवढे खूप कमी आहेत. आज माझी घरातल्यांची खूप आठवण येते आणि स्पेशली तुम्हाला खूप थँक्यू दादा. बस पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. थँक्यू. हुकुमाची राणी झालेली आहे. थँक्यू गणपती बाप्पा. हो रे. हा, एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार नक्की आहे. दादा. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. भक्तीताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. म्हणजे हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, हा फार महत्त्वाचा असतो आमच्यासाठी. आणि कसं असतं ना की घरातली स्त्री ही आवड असली म्हणून हौसेने कितीही घरातली कामं करत असली ना तरीसुद्धा तिचीसुद्धा दमछाक होत असते आणि हे ती आयुष्यभर करत असते. तेव्हा तिचा योग्य तो मान सन्मान आपण तिला दिला पाहिजे. तेव्हा भेटूया पुढच्या भागात हाच मान सन्मान देण्यासाठी एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या आवडत्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिनीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. अरे मजा. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो हो हो